हरे कृष्ण. तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. कारण आज विशेष सोहळा येणारे परवाच मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती आहे. तर आपण थोडं दोन्ही जाणून घेऊया. मोक्षदा एकादशी म्हणजे काय बरं, आणि मग गीता जयंती विषयी पण आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. आणि ही जी मोक्षदा एकादशी आहे, तर तसं ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांमध्ये संवाद सुरू होता. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, हे भगवंता, ही जी मार्गशीर्ष महिन्यातली जी एकादशी आहे, तर ही जी एकादशी नाव काय बरं, आणि ती एकादशी करण्याला काय लाभ होतो, असं युधिष्ठिर महाराजांनी विचारलं. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जी एकादशी करण्यानं, ही एकादशी विशेष करून सर्वांचे सर्व पाप काय होतं, पाप नष्ट करणारी जी आहे म्हणजे एकादशी. आणि जो कोणी भगवंताची या दिवशी सेवा करतो, तुळशी अर्पण, तुळशीच्या मंजिरी, तुळशी मंजिरी युक्त तुळशी अर्पण करून जो कोणी भगवंताची सेवा करतो, पूजा करतो, भगवंत प्रसन्न होतात. आणि विशेष करून एकादशी एवढी मोठी आहे की भगवंत त्याच्यावर विशेष प्रसन्न होतात. एकदा अशी घटना घडली, भगवान सांगतात ना, भगवान श्रीकृष्ण, एकदा एक राजा होता आणि चंपक नगर नावाचं एक नगर होतं. त्या नगराच्या राजाचं नाव होतं वैखानस. राजाचं वैखानस होतं. आणि राजा आपल्या प्रजेविषयी फारच चांगला भाव होता. प्रजेविषयी खूपच दयाळू म्हणा, एक स्नेहभाव, जसं वडिलांचा मुलाविषयी असतो ना एक स्नेहभाव, तसा भाव होता. आणि बरेच मोठमोठे त्याच्या राज्यामध्ये राहायचे, मोठमोठे विद्वान ब्राह्मण राहायचे, सर्वजण राहायचे. आणि ब्राह्मणांचा सल्ला घेतला राजा. क्षत्रियाचं कर्तव्य काय, जी प्रजेला कोणी हल्ला करू नये त्याच्यापासून वाचवणं. क्षत्राय ते क्षत्रिय म्हणजे जे प्रजा किंवा जीव आहेत त्यांना क्षतीमुळे त्रास होऊ नये याचं रक्षण करणं क्षत्रियाचं कार्य आहे. पण त्या जो राज्यकारभार चालवण्यासाठी क्षत्रिय काय करायचे, राजे ब्राह्मणांचं मार्गदर्शन घ्यायचे, जे योग्य विद्वान ब्राह्मण असायचे, भगवंताचे भक्त, ते मार्गदर्शन करायचे योग्य रीतीनं. आणि अशा एकदा काय झालं, सगळी स्थिती होती. एक दिवस राजानं, त्या वैखानस राजाने एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात त्याने पाहिलं की त्याचे जे वडील आहेत ते नरकामध्ये आहे आणि अतिशय भयंकर त्यांना काय होऊ लागलेले आहेत, वेदना होत आहेत. जाणून त्यानं स्वप्न पाहिलं. आणि हे पाहिल्यावर त्या राजाला खूप धक्का बसला, खूप दुःख झालं. आणि दुःख त्याला सावरता आलं नाही. दुसऱ्या त्याने काय केलं, सगळे त्या ब्राह्मणांची सभा बोलवली आणि त्या ब्राह्मणांपुढं ज्यांना वेदांचं, उपनिषदाचं, पुराणांचं ज्ञान होतं पूर्णपणे, त्यांना सगळं ही घटना सांगितली, स्वप्नात ते पाहिलेलं सांगितलं. आणि हे पण सांगितलं की माझे वडील मला स्वतः म्हटले स्वप्नामध्ये की मी पडलोय या नरकामध्ये, मला नरकातून तू वाचव, असं ते स्वप्न त्यांनी सांगितलं. आणि जेव्हापासून हे स्वप्न बघितलंय म्हणे मी अतिशय म्हणजे दुःखी आणि निराश झालेलं आहे. माझं मन अगदी अस्थिर झालेलं आहे. म्हणजे मला कळण झालंय काय करायचं. असं म्हटल्यावर मग त्याच्या राज्य चालवण्यामध्ये वगैरे सगळं त्याचं मनच उडालंय. कारण साहजिक वडिलांशी प्रेम असतं. नरकात तिथं आता इथं इथं काहीतरी केलं असतं आपण, पण तिथं कसं करणार. तर त्यामुळे त्यांनी काय विचारलं की आता काय केलं पाहिजे बरं. तर ते ब्राह्मणांनी काय केलं, तुम्ही असं करा म्हणे, खरं तर हे जी गोष्ट थोडी विशेष गोष्ट आहे. तर तुम्ही आपल्या स्थानावर फारच जवळ कोण राहतात, पर्वतमुनी राहतात, पर्वतमुनी. त्यांच्याकडे तुम्ही जर गेला तर काय होईल, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील, तुम्हाला सांगतील काय करायचं काय नाही. आणि असं म्हटल्यावर मग साहजिकच राजा पोचतो. आपला राजा काही मंत्री किंवा काही विश्वासू लोकांनी घेऊन, राजा काही एकटा जात नसतो कधी, नाही का, आपल्या काही विश्वासू लोकांना घेऊन तो पोचतो. राजा कुणाकडं, कुठं पोचतो, त्या पर्वतमुनींकडे पोचतो. आणि पोहोचल्यावर त्या पर्वतमुनींना भूत, वर्तमान, भविष्य याचं सगळं ज्ञान असतं. आणि तिथं पोहोचल्यानंतर काय होतं, जेव्हा जातात त्या ठिकाणी, तर तिथं जेव्हा त्यांनी सांगितलं, पर्वत मुनींनी पाहिलं राजा आलेला आहे, राजाने पण त्यांना प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यावर चर्चा सुरू झाली. आणि पर्वत मुनी विचारला काय म्हणे, काय विशेष काय. त्यांनी सांगितलं अशी अडचण आहे
की मोठी समस्या आहे की असं स्वप्न पडले, सगळं सांगितलं. वडील मला असं बोलले, फार दुःखी, सगळं सांगितलं त्यांनी मोकळेपणानं. आणि मग हे ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण तर सगळं जाणताय, भूत वर्तमान भविष्य, तर आपण कृपा करून सांगा म्हणे की हे जे स्वप्न पडलं त्याच्याविषयी आपण काय मी करायला हवं ते सांगा तुम्ही. तसं म्हटल्यावर मग पर्वत मुनी म्हणाले की ठीक आहे म्हणे, मी पाहिन म्हणे काय हे करायचं ते. आणि मला सगळं एवढं ऐश्वर्य राज्य सगळं असून मी फार दुःखी आहे म्हणे, आणि आपण कृपा करून मला त्याच्यातनं मार्ग काढा. मग असं म्हणणार पर्वत मुनी ध्यानस्थ बसतात आणि ध्यानच बसून सगळं भूतकाळात सगळं पाहतात काय घडलं होतं ते वडिलांच्या बाबतीत. तर ते म्हणतात की बघ राजा, की पूर्व जीवनामध्ये राजा जेव्हा तुझे जेव्हा वडील इथं होते, राज्य करते होते, तर बरंच म्हणजे बऱ्याच स्त्रियांबरोबर त्यांचा संबंध आला, आणि त्यामुळं साहजिकच त्याचं बरंच काय त्यांना पाप लागलं. आणि ते पाप लागल्यामुळे झालं काय की ते पूर्णपणे त्यांचं त्या स्थितीतून राज्य याच्यातलं पतन होऊन ते नरकात गेले. नरकात त्यांना शिक्षा मिळू लागलेली आहे. पण म्हणतो एवढं म्हणतोस की त्यांच्यासाठी तुला काही करायची इच्छा आहे, त्यांना त्यातनं उद्धार करायचे, तर तू काय कर म्हणे. फक्त एवढंच आहे की तो मी सांगतो तसं कर, की तो जे मार्गशीर्ष महिन्याची जी एकादशी आहे, हं, तिचं नाव आहे मोक्षदा एकादशी, त्या एकादशीचा तू उपवास कर म्हणे. आणि उपवास केला तुला भरपूर पुण्य मिळेल. ते पुण्य सगळं तू काय कर, त्या वडिलांना अर्पण कर. असं केल्यावर काय होईल, त्यांचा त्या नरकातूनही उद्धार होऊ शकेल, एवढी शक्ती त्या एकादशीच्या उपवासामध्ये आहे. आणि जेव्हा पर्वतमुनींकडून ऐकलं हे, तर त्यांनी ठरवलं की ठीक आहे म्हणजे मी करेन ते. आणि पर्वतमुनींना पुन्हा प्रणाम करून त्यांची अनुमती घेऊन जेव्हा राजाने काय केलं, त्या वैखानस राजा परतला, आपल्या महालामध्ये परतला. आणि काही वेळातच काय झालं, ती मोक्षदा एकादशी दिवस उजाडला. आणि मग राजा, त्याची पत्नी, त्यांची मुलं बाळ आणि सगळे नोकर चाकर सगळ्यांनी मिळून काय केलं, ती एकादशी केली, उपवास केला एकादशीचा. आणि उपवास करून काय केलं, ते सगळं जे पुण्य प्राप्त झालं होतं, तर सगळं वडिलांना अर्पण केलं त्यांनी. पूर्वी कसं व्हायचं ना, हातात पाणी घेऊन काय केलं होतं, सोडलं जायचं असं. आणि सोडलं जायचं म्हणून असं केलं, त्याचा प्रभाव असायचा. कारण पूर्वीच्या काळात सगळं पावित्र्य सर्वांचं असायचं, तर त्या दृष्टीनं मग तसा लाभ झाला. आणि वडिलांना लगेच ते मिळाल्यामुळे काय झालं, त्या वडिलांना लगेच त्या नरक यातनेतनं त्यांची सुटका झाली. त्यामुळं की असं अशी कहाणी भगवंत म्हणतात की म्हणे, जो कोणी एकादशी करेल निश्चितच काय होणार, तो सगळ्या पापातने सुटेल आणि त्याच्या पूर्वजांचा पण उद्धार होणार. स्वतः भगवंत सांगतात पापातून सुटणार वगैरे असं. तर याच्यावर आपण लक्षात घेऊ शकतो की भगवंताला प्रसन्न करण्याची एकादशी आहे, त्याचा उपवास करणं खूप आवश्यक आहे. अर्थात आता येणारी एकादशी मोक्षदा एकादशी तर आहे, त्याचबरोबर त्याच दिवशी भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितल्यामुळं ते गीता जयंती पण म्हटले त्याच दिवसाला. काय म्हटले, गीता जयंती. तर गीता जयंती हा फार महत्वाचा सोहळा आहे, महत्वाचा उत्सव आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा गीता जयंती सोहळा आपण साजरा करणं आवश्यक आहे. आम्ही त्या गीता जयंतीच्या वेळेला भगवद्गीतेचं पारायण करणार पूर्ण 700 श्लोकांचं. आणि त्यामुळं ते 700 श्लोक जर आपल्या जे भगवंताची ती वाणी, भगवद्गीता म्हणजे काय, भगवंत म्हणजे भगवंत, आणि गीता म्हणजे गायन, भगवंतानं केलेलं गायन म्हणजे भगवद्गीता. बघा तुम्ही आम्ही गातो, पण आपलं गाण्याला कधी त्याचं पुस्तक बनत नसतं. म्हणजे भगवंत जे काय बोलतात त्याचं बोलणं नसून ते गाणंच बनतं. म्हणून भगवंताचं केलेलं गायन आहे. तर नेमकं तो दिवस निवडायचं एक असंही कारण होतं की त्यावेळेला एक तर आपल्याला माहिती आहे की भगवंत एखादं विशेष काही कार्य करताना काय करतात, असं काहीतरी विशेष दिवस निवड. एक तर कुरुक्षेत्र ही युद्धभूमीच नव्हती, तर काय होतं, धर्मक्षेत्र पण होतं. आपल्याला माहित आहे ना की भगवान श्रीकृष्ण त्या भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्र, पहिला श्लोक काय पहिल्या अध्यायातला, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आहे ना असं. म्हणे धृतराष्ट्र विचारतो की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी युद्धासाठी एकत्र, युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलं त्या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर. काय करणार मग तिथं युद्धभूमीवर, युद्ध सर करणार काय करणार.
त्याचे दुसरा कोण असं काय म्हटलं असतं, भगवान श्रीकृष्ण काय केलं त्यांनी सांगा, मला ऐकायचंय. आणि हा काय म्हणतोय, त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं. लगेच सुरुवातीलाच खटका उडतो. पहिल्यांदा आपलं चित्र स्पष्ट होतं की आता काय होणार आहे, सूर आणि असुर. धृतराष्ट्र भलेही त्यानं भगवंताला अनेक वेळा पाहिलेलं आहे, तरी पण नुसतं पाहणं पुरेसं नाहीये. पण आपण म्हणतो आम्ही दर्शन करून आलो बघा, ते दर्शन पुरेसं नाहीये, आवश्यक आहे. दर्शन सुद्धा भक्तीचं एक अंग असलं तरी सुद्धा दर्शन हे पुरेसं नाही. का बरं, त्या दर्शनाबरोबर मार्गदर्शन पण आवश्यक. ते दर्शन कधी पूर्ण होतं म्हणे, जेव्हा आपल्याला मार्गदर्शन मिळतं तेव्हा ते दर्शन पूर्ण आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला पाहणं आवश्यक आहेच आहे, पण त्यांना पाहण्याआधी आपण त्यांच्याविषयी ऐकणं हे खूपच महत्वाचं आहे. पण आपण काय करायला हवं, भगवंताचं दर्शन करण्याआधी त्यांच्याविषयी आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यांच्याविषयी समजून घेतलं तरच काय होईल, आपल्याला तो लाभ होईल. आपल्याला भगवंताविषयी जेवढं ऐकून समजून घेऊ आपण, तेवढं भगवंताला पाहताना लक्षात की हे असे भगवंत हो. म्हणजे जेव्हा रुक्मिणी मातेने जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कधी पाहिलेलं नव्हतं, पण जेव्हा त्यांच्याविषयी ऐकून ऐकून तिच्या हृदयामध्ये भगवंताचं एक चित्र तयार झालं. ते काय भौतिक चित्र नव्हतं, ते शाश्वत चित्र आहे. म्हणजे एका दृष्टीने साक्षात भगवंत तिच्या हृदयपटलावर जेव्हा प्रकट झाले, तेव्हा ती सतत 24 तास ती भगवान श्रीकृष्णाला सगळीकडे पाहू लागली. त्यामुळे त्याला भगवंत तिचं हरण करायला आले की असं म्हटले नाही की काय तुम्हीच का ते कृष्ण, असं म्हणावं लागलं नाही तिला. असं कुठं उल्लेख नाही भागवतामध्ये. तिने पाहताच ओळखले हेच भगवंत आहेत म्हणून. कारण तिथं तिनं जे ऐकलेलं वर्णन, ती जे 24 तास त्या भगवंताला पाहत होती ते मॅचिंग होत होतं, तेच होतं, काही बदल नव्हतं. तर पाहता क्षणच ओळखलं. सांगायचं तशी की जी भगवद्गीता आहे याच्यामध्ये जे ज्ञान आहे दिव्य ज्ञान आहे. आणि अर्जुन आणि विशेष करून अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांमध्ये संवाद आहे. तो धृतराष्ट्र म्हणजे कशाचं प्रतिनिधित्व करतो, धृतराष्ट्र हा एक आसुरी प्रवृत्ती आपल्या हृदयामधली. आपण काही जरी झालं तर आपण विचार करतो चांगलं वाईट ह्याच्यात आपण गुंतलेलो आहे. आणि अर्जुन म्हणजे आपलं प्रतिनिधित्व. अर्जुन म्हणजे काय करतं, अर्जुन त्याच्या मनातले जे प्रश्न ते आपले प्रश्न करतात, है ना. पण आपण जे प्रश्न विचारतो ते भगवंतानं अर्जुनाच्या माध्यमानं वधवलेले. कारण अर्जुन ची युद्ध न भगवंताची इच्छा त्यांनी युद्ध करावं, कारण युद्ध करणं त्याचं कर्तव्य आहे. आणि भगवंत म्हणतो की माझं स्मरण कर, युद्ध कर. म्हणजे काय, भगवंताला स्मरण करत आपलं आपलं कार्य करायचं, असं नियोजन आहे भगवंताचं. पण मग कशी गोष्ट आहे, अर्जुनानं युद्ध न करण्याची जी 5 कारणं सांगितली, ती 5 कारणं आपली पण आहेत. खरं 5 कारणं कुठली बघा युद्ध न करण्याची. युद्ध न करण्याची 5 कारणं आहेत. एक तर त्यांनी सांगितलं करुणा. पहिलं कारण आहे करुणा. करुणा म्हणजे काय बरं त्याच्यामध्ये नेमकं, करुणा म्हणजे अर्जुनाला करुणा 2 प्रकारची आहे, एक भौतिक आणि दुसरी आध्यात्मिक. आध्यात्मिक करुणा म्हणजे कुठली आहे की एखाद्या जीवाला तो ज्या भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे त्यांचं ज्ञान त्याला प्रदान करून त्यांच्याकडे परत जाण्याची वाट दाखवणं ही पण करुणा आहे. तसे हृदयामध्ये तो भाव आहे करुणा. आणि दुसरी करुणा ही खरी करुणा, योग्य आहे. आणि दुसरी चुकीची करुणा काय, ते शरीराची काळजी घेणं नुसतं. अर्जुनाची अशा वस्तू नुसतं काय करता करुणा म्हणजे कुठल्या दृष्टीने झालं त्याचं, त्याला काय वाटलं की या लोकांना मी कसं मारणार, माझे नाते माझे म्हणजे ते माझे म्हणजे काय होते त्याचे होते का. खरं तर माझे कृष्ण माझे म्हणू शकतो, पण आत्म्यांचे येते. आणि आपले नातेवाईक माझे कसं म्हणू शकतो बरं ते, कारण शरीर नाशवान आहे. माझं म्हणतो म्हणजे आपल्या सोबत नेहमी असायला पाहिजे, कुठं राहतं आपलं. म्हणजे ती करुणा जी होती ती चुकीची होती, शरीरावरती अवलंबून होती. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या स्तरावर आणू इच्छित होते. पण अर्जुनाला वाटलं काय सांगता तो मला युद्ध करायला तर काय म्हणे. त्याला वाटलं की मला माझ्या हृदयाची करुणा आहे, यांना काय कळणार. मराठीत म्हणतो ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि कृष्णाला काय कळणार माझी काय अवस्था आहे. पण नाही, भगवान श्रीकृष्णाला जे माहिती आपल्याला कोणालाच माहित नाही खरं तर.
पण भगवंत आपले वडील आहेत, आपले पिता आहेत, शाश्वत पिता आहेत. तर त्यामुळं ती जी करुणा होती हृदयातली अर्जुनाच्या, भगवंतांना दाखवून करुणा चुकीचे भगवंतांना दाखवून दिलं. म्हणजे 5 कारण अर्जुना सांगितले, तसं आपलं पण तसंच आहे नाही का. आपण एखादी गोष्ट करताना आध्यात्मिक दृष्टीने आपण करत नाही कधीच, भौतिक दृष्टीनेच करतो बघा तुम्ही, हो की नाही. घर बांधताना आपण काय म्हणतो, घर बांधायचंय, पण ते घर हे मंदिर म्हणून भावनेने बांधलं तर मग किती चांगलं नाही का. किंवा आपण म्हणतो आपण एखादा मृत्यू होतो, कोरोना अमक्याचा मृत्यू झाला, असं काय रे वाईट झालं असं म्हणतो. पण आपल्या घरातल्या जर झाला तर मग अरे रे वाईट झालं एवढं म्हणतो आपण, रडतो, किती त्रास करतो, किती हे होतं सगळं, दुःख त्रास वगैरे वगैरे सगळं. का बरं? जो दूरचा तो पण शरीरात संबंधित तो दूरचाच आहे, आणि हा पण याने पण शरीर धारण केलेलं आहे. आणि मृत्यू झाला शरीर असतं नाहीतरी आत्म्या सर्व होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या हृदयातली करुणा नेमकी निवळ काय भौतिक स्तरावरची आहे हे निश्चित आहे. अर्जुनचे दुसरं म्हणजे पहिलं कारण आपल्याला पण लागू होतं. आता अर्जुन दुसरं कारण सांगितलं, आनंदाचा उपभोग. आनंदाचा उपभोग म्हणजे कसला बरं? हे कारण काय फार मोठं नव्हतं खरं, फार रास्त कारण नव्हतं, ते चुकीचं होतं. आता अर्जुनाला असं वाटत होतं की आता हे सगळे जे बाकीचे कौरव जर सगळे मृत्यू झाला, ते पण माझे भाऊबंधच आहेत, ते गेल्यानंतर मला जे राज्य मिळणार आहे त्याचा उपभोग घेताना मला आनंद मिळणार कसा बरं? कारण आपल्या शक्यतो आपल्याला आनंद पाहिजे तर आपले सगळे पाहिजे वाटतात ना, आपल्या घरचे वगैरे सगळे असले तर आपल्याला वाटतं मी आनंदी आहे, नंतर वाटतं अरे परिवार नाही काय नाही, कसा आनंद मिळणार तसं नाही ना. हे पण पुन्हा गडबड आहे, पुन्हा चूक आहे ही पण. का बरं? आपलं तसं होतं, आपल्याला वाटतं की आपल्याला जे भगवंताचे भक्त आहेत त्यांच्या संगतीत राहायला थोडं नको वाटतं. का बरं? आपण म्हणतो ते काय आपले नातेवाईक थोडंच आहे. अरे शेवटी लोक म्हणतात, पण शेवटी रक्ताचं नातंच खरं असतं. अरे काय खरं असतं ते? कसं खरं असेल बरं? तर रक्त शरीरात निघून येणार, मग कुठलं आलं रक्ताचं नातं जळू लागल्यावर? पण आत्म्याचं आणि भगवंताचं नातं शाश्वत आहे, हो की नाही. म्हणजे अर्जुनाला जो आनंद मिळत मिळत नाही, मिळणार नाही असं वाटत होता, तो आनंद नव्हताच खरं तर. त्याने म्हटलं मला राजा मी बनलो समजा, मग राजा बनल्यावर पुढं पुढं आहेच कोण माझ्या आनंदाचं हे करण्यासाठी. आपल्याला वाटतं ना, एखादी गोष्ट समजा तुम्ही एखादी नवीन गोष्ट घेतली, काय करतो बरं आपण पहिल्यांदा? लपून ठेवतो का आपण? हा अगदी. भारत ह्याची गोष्ट गोष्ट वेगळी, लपून ठेवण्यासाठी करतो. तर सोन्याचं बिस्किट वगैरे असेल तर लपून ठेवायला हरकत, बरोबर आहे ना. स्वतःचं ढाणी नाही तुमच्याकडे नाही. हे असू दे, मी काय येत नाही तुमच्याकडं, हरकत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की असं असं ठीक आहे, पण आपली हिरेची अंगठी घातली असेल समजा, आणि आपण काहीतरी भारी मोबाईल घेतलेला असेल, एकदम भारी म्हणजे जडच असं नाही, एकदम हाय क्वालिटीचा, आणि हे पण घेतलेलं आहे कुठलं लॅपटॉप घेतलं ऍपलचं, खायचं ऍपल नाही नुसतं, चला अगदी भारी घेतलेलं आहे. काय वाटतं सांगा आपल्याला घेतल्यावर? लपून ठेवतो का? नाही, उलट दाखवू इच्छितो आपण सर्वांना. अंगठी घातली तर आपण मुद्दाम असं असं करणार, "हा, अंगठी नवीन आहे का? हो नवीन आहे. वाटलं तर हात एवढं वर खाली होतं तुमचं." असं होतच ना. म्हणजे आपण एखादी नवीन वस्तू आपण दाखवू इच्छितो इतरांना. हा. आणि इथं काय होतंय, अर्जुनाची इच्छा होती की मी मला मिळालेलं सुख मी कसं दाखवणार, त्या सुखाचा आनंद मी कसा उपभोग घेणार, कारण नाहीच कोणी नसणारच कोणी. कोणी नसणार म्हणजे कोण नातेवाईक नसणार म्हणतोय. प्रजा आहे, नातेवाईक नसणार, मी कोणाला दाखवू. म्हणजे कळलं का तुम्हाला? तर नको म्हणायचं कारण काय? पुन्हा माझं तुझं माझं त्यातच तुझा. तसे आपली अवस्था आहे की खरं आहे की खरंच आहे. पण संघ भक्तांचं संगतीत राहिलं पाहिजे. भले ते रक्ताची नाती नसतील, पण भक्तांसंग हा स्वर्गातल्या देवतांना पण प्राप्त होत नाही. म्हणून स्वर्गातल्या देवता आपण इच्छा करतात. वराह पुराणामध्ये वर्णन येते, ते भगवंताला प्रार्थना ते भगवंता आम्हाला स्वर्गामध्ये काही लाभ नाही म्हणे. त्या भारतीय व्यक्तीला सांगितलं काय म्हणा त्या भूतलावरच्या, ते म्हणा अहो स्वर्गामध्ये हे ते काय नाही स्वर्गामध्ये. हं. इथं देशी आहे, दुसरीकडे विदेशी आहे, आणि तिकडे परदेशी आहे. हं. पण नाही काय म्हणताय, पण तरी ते म्हणतात आम्हाला भारतामध्ये जन्म मिळू दे, भारतातल्या जे भगवंताचे भक्त तुमच्या भक्तांचा संघ प्राप्त होऊ दे, जेणेकरून आम्ही सटक्यात कुठं जाऊन तुमच्याकडे येऊ, तुमच्या धामामध्ये. हं. तर त्यामुळं हे दुसरं कारण झालं. तिसरं कारण म्हणजे अर्जुनाला वाटतं की कुटुंबाचा नाश किंवा कुळाचा नाश, वंश, हं,
वंश संपणार, होतं की नाही आपलं पण. समजा एखाद्या घरात एकुलता एक मुलगा आहे, त्याची इच्छा होती आपण घरचा सोडून मंदिर जाऊन सेवा करावं. सगळं चर्चा, अहो काय करताय, नाही जाऊ देऊ नका त्याला, आपला वंश कसा चालणार, वंश चालणार नाही पुढं, त्याला आणा, परत परत आणा त्याला, तसं हे करू नका, फार मोठा अनर्थ होणार. देवाने हे सांगितलंय का असं, वंश कसं वाढणार, किती किती गोष्टी सांगतात. त्याला भक्ती करू देत, वंशाचा नाश हे होते, पण तुम्ही काय दिवे लावले म्हणायला, तो गेला नाश होतो म्हणताय, पण तुम्ही जणू काय फार मोठं काही हे केलं असं असं दाखवताय, पण नाही का. ही अशी अवस्था आहे आपली सर्वांची, भौतिक जगातल्या आपल्या सर्वांची. अर्जुन आपल्या वतीने प्रस्तुत करतोय. अर्जुन म्हणतो की सगळे राजे नमकदम सगळे मृत्यू कुठे पडतील, आणि मग काय होईल, अवांछित प्रजा उत्पन्न होईल, आणि मग काय होईल, कुळाचा नाश होईल, हे होईल ते होईल. किती डोक्यात त्याच्या सगळं घुमतंय अर्जुनाच्या. पण तो असं म्हणत नाही, हे कृष्ण तुम्ही काय सांगताय ते सांगा, तुमच्या भक्तांचं कुटुंब हेच माझं कुटुंब, असं अर्जुन म्हटला नाही. भक्तच आहे नाही, पण भगवंताला अर्जुनाने काय केलेलं आहे, आपल्या वतीनं बसवलंय तिथं, आपल्या आपलं प्रतिनिधित्व करत. मग आपण हे समजून घ्यायला हवं की आपण भगवंत निश्चितच काय करतात, अर्जुनाच्या माध्यमाला शिकवतात. आणि चौथा मुद्दा आहे, त्याला काय वाटलं, काय होईल, पाप लागेल, पाप. त्याला वाटलं पापाची भीती, मला काय होईल, युद्ध केल्यामुळे पाप लागेल. हे काय बरोबर नाही. मी एवढ्या सर्वांना मारणार, माझ्या वरिष्ठांना मारणार, द्रोणाचार्यांना मारणार, भीष्म देवांना मारावं लागेल मला, एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांना मारून काय म्हणे माझं. द्रोणाचार्य गुरु आहेत, आणि शिवाय भीष्मदेव माझे आजोबा आहेत, एवढे वयाने मोठे वरिष्ठ, त्यांना मारायचं मी, कसं होणार मग. पण धर्मयुद्ध आहे, जे भगवान श्रीकृष्णांच्या बाजूने नसलेले, म्हणजे काय एका दृष्टीनं भगवंताच्या हातून मृत्यू होणार. उलट काय होणार आहे, युद्धामध्ये धर्मयुद्ध आहे, आणि भगवंत काय, स्वतः भगवंत त्या युद्धभूमीवर असल्यामुळं जे कोणी भगवंताला पाहत शरीर सोडतील ते डायरेक्ट भगवंताकडे जाऊ शकतात. हा मोठा लाभ आहे त्याचा, बरोबर आहे ना. तर त्यामुळं त्या पापाची पुढे नंतर भगवंत खंडन करतात, नाही म्हणतो पाप नाही लागणार. बोला, अरे वेड्या, तू क्षत्रिय असून युद्ध न करता पळालास तर ते मोठं काय होईल, तुझी अपकीर्ती होईल म्हणे. लोक चर्चा होईल. हो, माहितीये का तुम्हाला, अर्जुनाचं नाव ऐकलं तुम्ही, ऐकलं हो, ऐकलंय. अहो, तो गांडीव धनुष्य धारण तोच का अर्जुन, पांडवांचा तोच अर्जुन का, मग तो काय सांगता, पळून गेला येतात ना. अरे रे रे, छे छे छे, काय म्हणे, काय केलं त्याने, चर्चा होईल ना. ती अपकीर्ती, आणि क्षत्रियासाठी अपकीर्ती म्हणजे मृत्यूच आहे, अपमान म्हणजे मृत्यू असल्यासारखंच आहे क्षत्रियासाठी. त्यामुळं त्यांनी काय केलं मग, पापाचे भगवंत म्हणते नाही म्हणे, पाप लागणार चुकीचं. कारण काय, मी सांगतो म्हणून युद्ध कर म्हटल्यावर तुला पाप लागायचा प्रश्न नाही. तू कसं कर म्हणे, मी करतोय, स्वतःला करता समजून करू नकोस तू, उलट कुठल्या भावनेने कर, काय भावना ठेव, तू अशी भावना ठेवून युद्ध कर की तू एक निमित्त बनून, बिकम एन इन्स्ट्रुमेंट. कळलं, इन्स्ट्रुमेंट. आपण एखादं समजा गिटार वाजू लागलो आपण, तर ती वाजवताना आवाज आपण काढतोय का गिटार वाजवताना, आशुतोष, गिटार वाजवतो, गिटार वाजताना आपण नीरज, आपण आवाज काय आपण नाही का, त्यातनं आवाज येतो ना त्या गिटार मधून, त्यातनं आवाज येतो. पण आपण काय बनलेलं आहे, खरं तर इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणतात, त्या गिटारला इन्स्ट्रुमेंट म्हणतात. पण एका दृष्टीने इन्स्ट्रुमेंट मध्ये आवाज निघण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट बनलोय, निमित्त बनलोय. समजतंय का आपल्याला, आवाज आपण नाही काढत, त्या गिटार मधनं आवाज काढण्यासाठी आपण निमित्त बनलोय की नाही, लक्षात आलं की नाही. पण मी जर म्हटलं नाही, गिटारचा आवाज मीच काढतोय, काय आहे का डोकं ठिकाणा, असंच म्हणतील ना, आवाज येत ना. म्हणजे आपण काय बनलोय, त्या गिटार मधनं आवाज येण्यासाठी आपण एक निमित्त बनलेलं आहे. वी हॅव बिकम एन इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंट बनलोय. त्याजून भगवंत म्हणतात, तू काय कर म्हणे, तू निमित्त बनून, निमित्त मात्र भवसव्य साचिन, तू एक निमित्त बनून जर कार्य केलंस तर काय होईल, निश्चितच तुला पापाचा लवरेश लागणार नाही. तू करतोस असं केलं, करता समजून केलंस, तुला पाप आणि पुढे तुलाच घ्यावं लागेल सगळं. पण तू नाही करत, भगवंत मी करतोय असं तू मला जर ते अर्पण केलं तर काय होईल, तुला त्याचं फळ मिळणार नाही, मीच घेईन म्हणे, तुला काय त्रास नाही देत, आहे की नाही. पण आपण काय करतो जगात बघा, मीच करतोय सगळं, मी करतोय म्हटल्यावर काय होतं मग,
आपण मी करतो काय समजतो आपण की केल्यावर मला लाभ होईल, फायदा होईल. तो फायदा झाल्यावर घेतो, नुकसान झाल्यावर घेतो का आपण? नुकसान झाल्यावर काय करतो आपण? पोट कोणाकडे दाखवतो? भगवंताकडं, त्याचं ते सगळं दुसरीकडे पोट दाखवतो. आता काय झालं बाबा, करता म्हटलं होतं ना स्वतःला, दोन्ही घ्यावं लागतं मग, सुख आणि दुःख. बरोबर ना? ताटात वाढलं असेल मग तिखट पण आहे, गोड पण आहे, ते स्वीट पण आहे गोड दोन्ही. सॉरी, स्वीट आणि गोड एकच आहे. स्वीट पण आहे आणि तिखट पण आहे, दोन्ही. दोन्ही असल्यामुळे दोन्ही घ्यावंच लागणार ना. ताटात ठेवलेलं आहे, ताटात तुम्ही घ्यायच्या आधी ठरवू शकता घ्यायचं की नाही, पण ताटात वाढलं, तुम्ही घ्यायला सुरू केलंय, मग तुम्ही एकदा ते उष्ट केल्यावर ते घ्यायचंच तुम्हाला. तसं आहे बरोबर. तसं मग आपण या जगात आलोय तर दोन्ही स्वीकार करायचंच आहे, पण ते कुठल्या भावनेने करायचं की हे भगवान श्रीकृष्ण सगळं घडून आणते, त्या भावनेने करून त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी कार्य करतोय, अशा भावनेने केलं तर भगवान काय करतील, आपली काळजी ते घेतील. म्हणतात तुझी चिंता त्यास आहे, आपण नाही. पण आपण भगवान म्हणतात ना, कर्मण्ये बाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संगोस्तु अकर्मणी. भगवान म्हणतात की कर्मण्ये, बघा हा श्लोक इतका महत्वाचा आहे, पण दुर्दैवाने या श्लोकाचा भरपूर गोंधळच करून टाकतो अर्थ. हा श्लोक खूप लोकांना पाठ असतो, पण त्याचा अर्थ कसा आहे बघा खरं. भगवान म्हणतात की कर्मण्ये बाधिकार असते, म्हणजे कर्मणी एव अधिकार ते. कर्मणी म्हणजे कर्मामध्ये तुझा अधिकार निश्चितच आहे म्हणे, म्हणजे निश्चितच अधिकार आहे. कर्मणी बाधिकार असते महाफलेषु कदाचित, पण निश्चितच म्हणे त्या फळावर तुझा अधिकार नाहीये. पहिलं काय म्हणतात, कर्म करण्यावर अधिकार, दुसरं म्हणतात फळावर अधिकार नाहीये, आणि म्हणतात पुढे म्हणतात बघा, मा कर्म मा फल कर्म मा कर्म फल हेतुर्भुर्मा. म्हणतात की तू फळावर अधिकार नाहीये, पण ते फळ, त्या फळावर अधिकार नो डाऊट तुझ्यावर नाहीच आहे, पण तू फळ मी बरोबर असं पण म्हणायचं नाही, कळलं का? मी करताय असं पण समजायचं नाही. आणि पुढे म्हणतात की ते संगोस्त्व अकर्मणी, अकर्मामध्ये पण नाही. असं आहे का मला फळ मिळणार नकोच मला, कधी कधी होतंय का आपलं, बरोबर आहे का? तुम्ही एवढं केलं तुम्हाला पगार मिळणार नाही, नको नाही मिळणार ना, नको तुमची नोकरी मला, होतंय ना सर? आता पगारासाठी करतो, बरोबर आहे, एक उदाहरण सांगितलं. पण जर भक्ती करताना आपल्याला सांगितलं एवढी तुम्ही भक्ती करायची आणि त्या बदल्यात तुम्हाला काही मिळणार नाही, बस तुम्हाला भगवान तुमच्यावर प्रसन्न होते. भगवान प्रसन्न होते आणि काय मिळणार नाही, ते काय घेऊन करायचं, चाटायचं मला काय करायचं उपयोग? भगवान प्रसन्न होऊ दे, छप्पर फाडून सगळं पडू दे सगळं, मग मी समजणार, मग गाडी चालली आपली बरोबर. नंतर कशाला बरेच वेळा होतंय ना सर, मला आठवत आहे परीक्षा आधी आम्ही जाणार मंदिरात वगैरे पाय पडायला, म्हणणार की टोपीच्या मंदिरात गेला, काय मागितलं देवाला? समजा आपण म्हटलं काय काय मागितलं नाही, कशाला गेला मंदिरात? कारण ते बिझनेससाठीच वाटतं, म्हणजे ते मंदिर म्हणजे एक बिझनेस सेंटरच वाटतं. ते जर मागायचं ते मिळालं की खुश, नाही मिळालं की टाटा, परत तोंडच बघायचं का? काय उपयोगच नाही, तुमचा देव काही तेवढं जागृत दिसत नाही बाबा. एवढं लिस्ट मध्ये एक तरी पूर्ण करावं. एक रेफ्रिजरेटर तरी कोलगेटचा नाही, कोलगेटचा नसतो ना, सॉरी, जो कुठल्या कंपनीचा अजून निघायचा आहे ते नाही निघायला बरं झालं. ते कोलगेटचा रेफ्रिजरेटर काढले, त्यातनं पेस्ट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नकोच ते आपल्याला असू दे. तर मुद्दा हाच आहे की जे काय आपली इच्छा आहे आपण व्यक्त करून जातो तिथं, तर आपली पूर्ती नाही झाली तर आपण काय उपयोग भोगायचा, असं मनात येतं ना आपल्या. अर्थातच आपण हे समजून घ्यायला हवं की भगवंत नेहमीच आपल्यासाठी जे काय करतात आपल्या हिताचंच आहे. आणि पाचवा मुद्दा अर्जुन सांगतो, अनिर्णय, म्हणजे आता काय करू आणि काय नको मला कळेनाच झाले. क्षमा करा, ते हे झाले बंद झाले, पण ऐकू ते रिंग ऐकवलं नसेल तुम्हाला, ऐकून नसेल माहिती ते लावले ना, सॉरी, ते राहून जातं कधी कधी. एनिवे, तर बघा अनिर्णय म्हणजे कधी कधी निर्णय घेणं अवघड. अर्जुन म्हणतो की इकडनं म्हणतो पाप लागेल, म्हणतो हे लागेल, म्हणतो शेवटी त्याचाच गोंधळ उडाला. होतं ना आपलं, भरपूर कारण सांगतो हे होईल, नंतर काय करू काय करू काय करू, होतं ना आपलं. अर्जुनाचे झाले तर आपलं होते तसं, निर्णय घेऊ शकत नाही आपण.
तीच करायची का? कृष्णाची करायला सांगितली, पण कृष्णाचीच करायची का? त्या देवाचं केलं नाही तर कसं होईल माझं? होय ना? मी एवढ्या वर्षापासून मी केलेलं आहे, ते व्रत जर मी नाही केलं तर काय होईल माझं? खूप झाला तर, छप्पर पडलं तर खाली, आणि नेमकं काहीतरी होतं बरं का घरात. सगळे म्हणतात, बघितलं बघितलं, हे बघ बघा. हे नाही केल्यामुळे काय झालेलं आहे? तुम्ही नाही केल्यामुळं सगळं झालेलं आहे. कृष्ण आला का तुम्हाला वाचवायला? बघा म्हणे. असं काय करतात लोक? आपल्याला भरपूर नावं ठेवत असतात, पण ते वाटच बघत असतात कधी त्यांचं कृष्णाच्या भक्तीवर त्यांचं मन काढता येईल. होतं असं मी खूप वेळा बघितलेलं आहे. एक जण म्हटलं, अहो म्हणे असं ते नवस्तीला बोललो होतो म्हणे कुठल्याच देवाला, ते एक बोकड कापणार म्हणून, आणि ते भक्ती करायला तर सोडून दिलं सगळं, आणि नेमकं काहीतरी घरात घडलं. सगळे म्हणू लागले, बघा ते सोडलं की तू नवस बोल राहिले ना म्हणून झालं. आला का कृष्ण तुला वाचवायला? म्हणलं, काय करू प्रभू तुम्ही? तुला माहितच आहे म्हणलं काय करायचं ते. ते करायचंच नाही आपण. आम्ही गेलो, त्यांच्या घरी गेलो, मग यज्ञ वगैरे केला. यज्ञ करून आणि मग काय केलं, पुरणाची पोळी वगैरे बनवा म्हटलं. म्हणजे आम्हाला प्रसाद मिळेल म्हणून नाही, म्हणजे सांगितलं त्यांना, आणि बनवलं. आणि नंतर म्हटलं, तुम्ही काय करा, त्या भगवंताला भोग लावा सुंदर रीतीनं, आणि मग त्या देवाला पण जाऊन तेव्हा त्यांच्या पुढं भगवंताचा प्रसाद म्हणजे हा भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद तुमच्यासाठी आणलेला आहे. त्यामुळे आधीचं काय नवस वगैरे आम्ही ते पार हे करू शकणार नाही, कारण आम्ही कृष्णाची भक्ती करतो. आपण क्षमा करा आणि ते अर्पण करा, सगळं व्यवस्थित होईल म्हटलं. झालं तसंच. भगवंत काळजी घेतात. आपण विश्वास न जर परत म्हणणार की कसं होईल, काय होईल माझं, तर असा निर्णय घेणं त्याला अवघड यासाठी झालं, कारण त्याला असं वाटत होतं की मी युद्ध केलं तर काय होणार, शेवटी कौरव सगळे मेले तर मी दाखवणार कुणाला माझं राज्य, माझा रुबाब दाखवणार कुणाला, त्यातनं आनंद मिळणार कुठं मला? आपल्याला काय एखादं काय मिळालं तर आपण कुटुंबामध्ये वाटून घेतो ना सगळे म्हणून, पण नसेल तर काय करणार काय? त्यामुळं तर असं सगळे मुद्दे आहेत. आणि या भगवद्गीतेमध्ये 5 विषयांवर चर्चा झाली. 5 विषय कुठले भगवद्गीतेतले? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. 5 विषय आहेत त्याच्यामध्ये. भगवद्गीता कोर्समध्ये आम्ही घेत असतो ते 5 विषय. तर 5 विषय फार महत्वाचे आहेत, कारण सर्व काही चालतं ते भगवंताच्या नियंत्रणामध्येच आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे भगवंत साक्षात. भगवंत सगळ्या गोष्टीच्या माग, सर्व कारण भगवंत, सगळ्या कारणाचे परमकारण हे भगवंत आहेत. आणि त्यामुळं ईश्वराचं भरपूर भगवंताच्या आपण अंश आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना गीतेमध्ये, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान श्रीकृष्ण म्हणतात सगळे जीव म्हणजे कोण आहेत? माझे शाश्वत अंश आहेत, भगवान म्हणतात. विशेष करून म्हणतात की सगळे जीव विसरून गेल्यामुळं काय झालेलं आहे, या भौतिक जगामध्ये दुःख भोगत आहेत. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येते गीता जयंतीच्या निमित्तानं, की पुन्हा एकदा आपण भगवंताचा आपण अंश आहे म्हणून गर्व से कहो मैं भगवान श्रीकृष्ण का अंश हूं, असं आपण काय केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे त्याचा. आणि जीव आपण आत्मे भौतिक जगात आल्यामुळे काय झालं, आपल्याला जीव म्हटलं जाऊ लागलं. आध्यात्मिक जगात असं तर आत्मा म्हणतात. आपण आता पण आत्माच होत नाही असं नाही, पण आपण भौतिक जगात आल्यामुळे त्या आत्म्याला काय म्हणतात, जीव म्हणतात, की जीवभूत. तर पंचमहाभूतात सापडल्यामुळं त्याला जीवभूत किंवा जीवात्मा म्हणतात. आणि शुद्ध झाल्यावर त्याला आत्मा म्हणतात, किंवा शुद्ध आत्मा, शुद्ध झालेला किंवा मुक्त आत्मा, महात्मा असताना म्हणतात. तर त्यामुळं जीव झाला. आणि काळ म्हणजे काय? तर काळ म्हणजे या भौतिक जगात काळ 3 पद्धतीने आपण पाहतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, 3 काळामध्ये विभागतो. आणि जगातला प्रत्येक जीवधनी, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण या काळाच्या तिन्ही गोष्टीमध्ये आहेत. आज एखादी गोष्ट आहे असेल तर ती उद्या लगेच काय झालं, ती गोष्ट भूतकाळ. आज आहे म्हणजे वर्तमान काळ, उद्या भूतकाळ, आणि पुढे ती अमुक होणार म्हणजे भविष्य काळ. हे चाललेलं आहे भौतिक जगामध्ये. अशा काळामध्ये प्रत्येक जीव काय गुरफटून गेलेला आहे. आणि काळ काय करतो माहितीये का? काळ आपलं आयुष्य हिरावून घेत असतो. प्रत्येक क्षण, क्षण म्हणजे काळाचाच हिस्सा आहे ना. प्रत्येक क्षण काय होत असतं आपलं, मृत्यूच्या दिशेने आपण जातो. म्हणून काळाला काळ सर्प पण म्हटलंय. काळ सर्प.
इथं काळ सर्प म्हणजे काय करतो, आपलं आयुष्य हळूहळू काढून घेत जातो. आणि त्यामुळे काळ आणि प्रकृती म्हणजे भौतिक जगत किंवा आध्यात्मिक प्रकृती आणि भौतिक प्रकृती, दोन प्रकृती आहेत. आध्यात्मिक प्रकृती तर नेहमी ती आध्यात्मिक जगामध्ये कार्य करते आणि भौतिक प्रकृती भौतिक जगामध्ये कार्य करते. आणि भौतिक प्रकृती म्हणजे काय, एका दृष्टीने भौतिक जेल असला तर कसं आहे, त्या भौतिक प्रकृतीत आपण सापडलेलं आहे. आणि भक्तीद्वारे आपल्याला काय करायचंय, भौतिक प्रकृतीतून सुटून आपल्याला भगवंताची दिव्य प्रकृती आहे त्याच्यात प्रवेश करायचा आहे. आणि कर्म म्हणजे काय, तीन प्रकारचे कर्म आहेत. कुठली तीन प्रकारची, एक आहे कर्म, विकर्म आणि अकर्म, तीन प्रकारचे कर्म आहेत. तर आपण कर्म केलं तरी कर्मकांड, कर्म केल्यावर स्वर्गात जाऊ, फार फार तर सर्वात जास्त म्हणजे काय स्वर्गात. पण स्वर्गात जाणं काय फार मोठी गोष्ट नाही, आपल्याला त्याच्याही पलीकडे जायचं. विकर्म करणं म्हणजे पाप कर्म या भौतिक जगातच सापडणार पुन्हा. आणि अकर्म म्हणजे काय, जे दिव्य कर्म आहे ते दिव्य कर्म, ते केल्यावर आपण कुठे जाणार, भगवंताच्या धामात जाणार. तर असं आता मी थोडक्यात सांगितलं सगळं. गीता काय पूर्ण सार सांगणार नाही मी आपल्याला तेवढ्या छोट्याच वेळामध्ये. अर्थात मोक्षदा एकादशी पण सांगितलं, भगवद्गीतेचं पण सांगितलं. आणि जी गीता जयंती आहे, भगवान श्रीकृष्णाने असा विशेष दिवस निवडला, मोक्षदा, दा म्हणजे देणारी, द म्हणजे देणारा, दा म्हणजे देणारी असं होतं. दा गेले स्त्रीलिंग होतं. यशोदा म्हटलं काय, दा म्हणजे देणारी होत, यश देणारी किंवा भगवान श्रीकृष्णांचं यश वाढवणारी. किंवा राधाणीच्या आईचं नाव काय, कीर्तिदा, दा म्हणजे देणारी किंवा वाढवणारी, कीर्ती वाढवणारी. तसं नारद म्हणजे जे सर्वात जीवांना काय करतात, नारायण प्रदान करतात, म्हणून त्यांचं नाव नारद आहे. त्याचपर्यंत मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी, मोक्ष देणारी एकादशी. आणि त्या दिवशी अर्जुनाला तर मोक्ष मिळालाच. मोक्ष म्हणजे भगवंताच्या प्रकाशात विलीन होणं, तो मोक्ष नाही. तो मोक्ष आपण जे भक्त आहेत वैष्णव त्या मोक्षाच्या अपेक्षा करत नाही. मोक्ष, खरा मोक्ष कुठला आहे, खरा मोक्ष म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची त्यांची प्राप्ती करून त्यांच्या धामात जाऊन त्यांची सेवा करणं, किंवा आपली जी स्वरूप स्थिती आहे भगवंताची सेवा करण्याचा आपला स्वभाव, त्याची प्राप्ती करणं, ह्यालाच म्हणतात खरी मुक्ती. आणि ती मुक्ती आपल्याला प्राप्त होते त्या दिवशी. अर्जुन आणि इतर बऱ्याच भक्तांना ज्यांनी पाहिलं भगवंताला युद्धाच्या वेळेला, तर त्यांना ती मुक्ती प्राप्त झाली. म्हणून त्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा. आणि भगवंतांनी विशेष करून त्या दिवशीच काय केलं, भगवद्गीतेचा उपदेश करण्याचं नियोजन केलं. त्यामुळे काय, ती मोक्ष देणारी एकादशी. आणि भगवंतांना पाहिलं एक तर धर्मक्षेत्र पण आहे कुरुक्षेत्र, आणि धर्मक्षेत्रावरती काय होऊ लागलेलं आहे, युद्ध होऊ लागलेलं आहे. आणि युद्ध व्हायचं तर काय होणार, मग नक्की तिथं ज्यांचा मृत्यू होणार त्यांना मोक्ष मिळणारच आहे. त्या भावाने भगवंतांनी तिथे युद्धही केलं. एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून पण होतं निमित्त. तर अशा रीतीने त्या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश सांगितला. आणि त्यामुळं भगवद्गीता ही संपूर्ण विश्वामधलं काय फार मुख्य ग्रंथ आहे भगवद्गीता. असा भगवद्गीताचा असा ग्रंथ आहे ज्याचं वितरण जगातल्या सर्व इतर ग्रंथापेक्षा, धार्मिक किंवा कुठल्याही ग्रंथापेक्षा सर्वात जास्त वितरण आतापर्यंत भगवद्गीतेच झालेलं आहे. का होणार नाही, का होऊ नये, व्हायलाच पाहिजे ना, हो की नाही. भगवद्गीतेचं वितरण नाही तर कुठल्या कादंबरीच होणार नाही. कादंबरी काय आज वाचली ते फेकून देऊ, असं किती वेळा वाचणार ते. पण भगवद्गीता अशी आहे की हजारो वर्ष, करोडो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश क्षमा करा, सूर्यदेव विवस्वानाला उपदेश दिला. करोडो वर्षापूर्वी सूर्य होता तेव्हापासून, सूर्य आहे पासून तेव्हापासून. आणि मग एवढं जुनं दिव्य ज्ञान आहे. पण जुनं असलं तरी पण नवीन आहे असं लोक म्हणतात. गीता तेव्हा सांगितलं, आता काय, आता सुद्धा उपयोग आहे. आता सुद्धा जे आपल्या शाळा कॉलेज शिकवतात त्याचा काहीच उपयोग नाही खरं तर, जेवढ्या गीतेचा उपयोग आहे. खरं तर सगळीकडे काय शिकवलं पाहिजे, भगवद्गीता भागवतच शिकवलं पाहिजे, तरच काय होणार आहे. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करतो, ऐकतो, वाचतो, त्यालाच मान होतं भगवंताचं, बाकीच्याला कोणाला होणार नाही. कारण आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे भगवंताचं स्मरण चिंतन करण्याची. तर या माध्यमाला आपण गीता जयंतीच्या निमित्तानं आपण काय करूया, गीतेचं पारायण करूया. ज्याने शक्य 700 श्लोकांचं आपण पठण करता येईल. फक्त श्लोक भाषांतर वगैरे फार वेळ लागणार. सगळे श्लोक जर एका लवकर म्हणजे एका याच्यामध्ये म्हटलं आपण वेगानं एका स्वरात असं, तर आपल्याला 2 तास लागतात एका याच्यामध्ये एका दमात सगळं करणं. तसा प्रयत्न करा आपणही.
किंवा काही श्लोक वाचा, एक अध्याय वाचा, 2 अध्याय, जेवढं जेवढं शक्य होईल. काय अवघड नाही होणार. किंवा एका बैठकीत नाही जमलं समजा सगळे 700 श्लोक, काहीतरी नियोजन करा. सकाळी थोडं, दुपारी थोडं, अशा 3 वेळात करा. पण त्या दिवशी गीता वाचा, फार महत्वाचं. इथं पण गुरु महाराजांनी मला सांगितलं की गीता पारायण 700 श्लोकांचं कर त्या दिवशी म्हणून. चंद्रभागा मंदिरचे नाही ते प्रभात घाटावर, तिथं 700 श्लोकांचं पारायण होणार. तिथे पूर्ण सजावट वगैरे होणार आहे. बरेच भक्त येतील त्या ठिकाणी. तर ही चांगली संधी आपल्याला, आपण गीतेचं पारायण करा. तर काही कोणाला काय प्रश्न वगैरे, क्वेश्चन? तर मला वाटतं जे भक्तिवर्धनमचे काही मुलं आले तिथं, तर त्यांनी थोडं थांबावं. तर त्यांच्यासाठी थोडी चर्चा होईल. जास्त काही क्लास मोठा घेणार नाही, पण आपण आधीच आलेला आहे. तर कदाचित 8ला पण काही जण येण्याची शक्यता आहे. तर जे नाहीत त्यांच्याकडे आपला नंबर असतील अभय, तर काही जणांना कॉल करू शकतो. जे आले नाहीत अजून याच्यामध्ये, थोडं कॉल करून त्यांना, सिद्धार्थला वगैरे, काय जण. तर ठीक आहे, आपण थांबूया ठिकाणी. थांबू म्हणण्यापेक्षा आपलं आमचं चालू राहीलच.